लग्न कार्यामधला सर्वात महत्त्वाचा आणि पहिला विधी तो असतो म्हणजे मुहूर्तमेढ। तर त्यासाठी लागणारी सर्व तयारी आदल्या दिवशी रात्री आम्ही करून ठेवली होती। तर यासाठी लागणारं साहित्य इथं तुम्हाला दिसतंय आणि एक साहित्य म्हणजे हरभरे भिजत घातले होते। तर मुहूर्तमेढीचा दिवस उगवलेला आहे आणि ज्यांच्या नावाने मुहूर्तमेढ आलेली होती त्या ताई इथं बसलेल्या आहेत आणि त्या जे साहित्य आपण एकत्र करून ठेवलेलं आहे, शुभ्र वस्त्र, एक मुहूर्तमेढीसाठी आणि एक जात्यावरती हळद ज्या दळतो तर त्याला बांधण्यासाठी ही जी 2 वस्त्र आहेत पांढरी, तर ती हळदीमध्ये रंगवून घेतलेली आहेत, पिवळी करून घेतलेली आहेत आणि त्यामध्ये जे साहित्य आहे पानाचा विडा आणि जे साहित्य आपण एकत्र केलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेल त्याप्रमाणे हे गाठ बांधून पानाचा विडा त्यामध्ये बांधून घ्यायचा आहे आणि त्यासाठी लागणारे 2 नैवेद्यही त्या सकाळी तयार करायचे आहेत। तर नैवेद्यासाठी लागणाऱ्या चपाती आहे ती गुळ चपाती तयार करायची आहे, भात आणि आमटी आणि साखर। आमच्या सर्व सासवांनी जसं जसं मार्गदर्शन केलं तसं त्याप्रमाणे आम्ही सर्व जावाजावांनी मिळून ही तयारी केलेली होती आणि खरं तर खूप एन्जॉयही केलं होतं। मुहूर्तमेढ ही अशासाठी करतात की एकदा का मुहूर्तमेढ रोवण झालं त्यानंतर काहीही अडीअडचण आली तरी लग्न कार्यात रुकावट किंवा बाधा येत नाही, लग्न कार्य थांबलं जात नाही, ते तसंच कंटिन्यू करता येतं। तर त्यासाठी ही मुहूर्तमेढ रोवण केलं जातं। तर त्याचा विधी या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये पाहायला मिळेल, तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहत राहा। या कार्यक्रमासाठी भावकीतल्या गावातल्या सर्व बायका आणि पुरुष मंडळींना बोलवलं जातं आणि ज्यांच्या नावाने ही हळद दळण्यात आलेली आहे, ज्यांच्या नावाने ही हळद आलेली आहे तर त्यांनीही पहिल्यांदा पूजा करायची असते। तर सर्वात पहिल्यांदा इथं मुहूर्तमेढ रोवण केलेला आहे आणि त्यासाठी करंजीचे ढाळे, बाबळीचे ढाळे, आंब्याचे ढाळे असे ढाळे आणून एका डब्यामध्ये त्या कुऱ्हाडीसोबत ते बांधलेले आहेत, रोवलेले आहेत आणि त्याची पूजा करायची चालू आहे। त्यासाठी हरभरे, त्याला भिजाणे म्हणतात, हरभरे रात्री भिजत घातलेले आहेत, त्याचंही सर्वात महत्त्व आहे। तर त्या मुहूर्तमेढीची पूजा करून त्याला नैवेद्य दाखवला जात आहे आणि हे सर्वात महत्त्वाचा विधी आहे लग्न कार्यामधला। तर याची पूजा झाल्यानंतर आपण हळद दळण्याकडे वळणार आहोत। तर सर्व लेडीजनी याला हळदी कुंकू लावून घेत। मुहूर्तमेढ रोवण्याचा विधी झाल्यानंतर, पार पडल्यानंतर जे पुरुष मंडळी आहेत ते करंजीचा मांडव दारामध्ये घालतील। तर तो 1.25 महिना ठेवला जातो दारामध्ये आणि करंजीचा मांडव आणि ही मुहूर्तमेढ जी असते त्या घरात लग्न कार्य झालेलं आहे याची ही सर्वात महत्त्वाची खूण असते आणि ते झाल्यानंतर मुहूर्तमेढ रोवून झाल्यानंतर लेडीज ज्या आहेत त्या हळद दळण्यासाठी जात्याकडे जातील आणि अशी सगळ्या बायकांना हळदी कुंकवासाठी इथं बोलवलं जातं आणि पूजन केलं जातं।
अशा प्रकारे पारंपरिक गाणी गीते गात गात ही हळद दळून झालेली आहे आणि हळद दळल्यानंतर पसाभर गहूही दळले जातात आणि या गव्हाचं जे पीठ असतं ते जेव्हा नवरी देव करून येते तेव्हा तिच्यावरून ते मुटके करून उवाळून टाकले जातात जेणेकरून तिला नजर लागू नये नवरीला. तर ही अशी एक प्रथा आहे, पूर्वांपार चालत आलेली रीत आहे आणि ही जी हळद आहे ती मुहूर्ताची हळद लग्नादिवशी नवरा नवरीला लावली जाते. तर अशा प्रकारे हा मुहूर्तमेढीचा आणि हळद दळण्याचा विधी हा पार पडला जातो आणि हा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा विधी मानला जातो आणि या दिवशी हळदी कुंकवाचा मान असतो. हळदी सारा मांडव जाईचा, सारा मांडव जाईचा, जाईचा ग, जाईचा, जाईचा ग. चंद्र नवरीच्या आईचा, चंद्र नवरीच्या आईचा, आईचा ग, आईचा, आईचा ग. जग मांडव गाठीला, जग मांडव गाठीला, गाठीला ग, गाठीला, गाठीला ग. सारा मांडवचा प्यायचा, सारा मांडवचा प्यायचा, चाप्यायचा ग, चाप्यायचा, चाप्यायचा ग. चंद्र नवरीच्या बापायाचा, चंद्र नवरीच्या बापायाचा, बापायाचा ग, बापायाचा, बापायाचा ग. जग मांडव गाठीला, सारा मांडव झेंडवाचा, झेंडवाचा ग, झेंडवाचा, झेंडवाचा ग. सारा मांडव झेंडवाचा, चंद्र नवरीच्या बंधवाचा, बंधवाचा ग, बंधवाचा, बंधवाचा ग. जग नवरी झाली म्हणू, जग नवरी झाली म्हणू, झाली म्हणू ग, झाली म्हणू, झाली म्हणू ग. आणि आपल्या नशिबान झाली, आपल्या नशिबान, नशिबान ग, नशिबान, नशिबान ग. पाया पडत बाशिंगान, पाया पडत बाशिंगान, बाशिंगान ग, बाशिंगान, बाशिंगान ग. जगाला बुरी करी, सुलता पाटील बुरी करी, बुरी करी ग, बुरी करी, बुरी करी ग. ईसा पुतळ्यावर सरी, ईसा पुतळ्यावर सरी, वर सरी ग, वर सरी, वर सरी ग. चुलती कामिना बुरी करी, चुलती कामिना बुरी करी, बुरी करी ग, बुरी करी, बुरी करी ग. दाब झाकी तो साडीवरी, दाब झाकी तो साडीवरी, साडीवरी ग. अशा प्रकारे आमच्याकडे हळद मेढीचा विधी केला जातो. तर तुमच्याकडे आणखी काय वेगळं केलं जातं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यातले बरेचसे व्हिडिओ ध्रुवने रेकॉर्ड केलेले आहेत. सो व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. चालेल.